लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता आणि तारणारा, त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आपला व्हिडिओ संदेश पाहून जर तुम्हाला आवडले तर कृपया तुम्ही ते शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। नवीन संदेशाची नोटिफिकेशन सतत मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करण्यासाठी विसरू नका। सर्व शक्तिमान परमेश्वराने सैतानाला का बरे नष्ट केले नाही, हा प्रश्न आज संपूर्ण मानव जातीला आहे आणि आज आम्ही याच विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणार आहोत आणि हा विषय आम्ही समजून घेणार आहोत। म्हणून मी तुम्हाला विनंती करीतो की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। देवाचं नाव उत्पत्ती याच्या पहिल्या अध्यायामध्ये एलोहिम असल्याचं आम्हाला आढळते, म्हणजे स्वतःमध्ये अस्तित्वात असणारा एकच अदृश्य परमेश्वर, ज्याच्या जवळ मात्र अमरत्व आहे। हा देव जो आहे हा अनंत गुणधर्मांनी स्वभावाने युक्त असलेला देव आहे। देवाची अशी इच्छा होती की त्याची आराधना केली जावी, म्हणून त्याने स्वर्गदूत बनविले जे त्याची स्तुती रात्र आणि दिवस करतील। त्या देवाची अशी इच्छा होती की तो राजा असावा, म्हणजे त्याचे स्वतःचे राज्य असावे व तो राज्य करणारा म्हणजे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असावा। अर्थात त्या देवामध्ये अशी इच्छा होती की मी पिता बनावा, म्हणून त्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले, त्याचे संतान म्हणून, व जगाच्या स्थापनेपूर्वीच ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याने निवडून ठेवले इफिस 1:4 प्रमाणे। त्या देवामध्ये न्यायाधीश अशा प्रकारचे गुण होते, परंतु जर न्यायाधीश बनायचं असेल तर कुठेतरी दुष्टता हवी व नीतिमत्व म्हणजे न्यायीपणही हवं। तो देव मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक होता। याजक म्हणजे जो दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करू शकेल, दुसऱ्यांची अशक्तता जाणून त्यांच्यासाठी वकिली करू शकेल। परंतु असं काही अजूनही अस्तित्वात नव्हतं की ज्याविषयी तो मध्यस्थी करू शकेल। त्या देवामध्ये आरोग्य देण्याचाही गुणधर्म होता, परंतु जिथपर्यंत काही आजार आणि रोगच नाही तर तो आरोग्य देणार कोणाला? त्या देवामध्ये तारणारा, उद्धार करता बनावा अशा प्रकारचा गुणधर्म होता, परंतु अशी कोणती गोष्ट हरवलीच गेली नाही जी पुन्हा मूळ स्थानावर आणावी। मग या सर्व गोष्टी होतील कशा? कारण असं काही पतित झाले नव्हते, हरवून गेले नव्हते। म्हणूनच त्या सर्व समर्थ देवाने आपल्या संकल्पात ही गोष्ट अगोदरच आखून ठेवली होती की मनुष्य जातीला सैतानाकडून फसविण्यात यावे आणि यासाठी देवाने अनुमती द्यावी। ज्या वेळेला त्या पापाला अनुमती दिली गेली यासाठी की उद्धार करता म्हणजे तारणारा म्हणून त्याचे गुणधर्मही प्रकट केले जावेत। देवाने संपूर्ण सृष्टी उत्पन्न केली, सर्व काही त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी व त्याच्यामध्येच निर्माण झालेले आहे। पवित्र शास्त्र आम्हाला शिकविते की देव आत्मा आहे व देवाने स्वर्गदूत ही बनविले, तेही आत्मे आहेत। तसेच सैतान ही आत्मा आहे व सैतानाबरोबर असणारे दुरात्मे हे देखील आत्मे आहेत। जसा देव जिवंत आहे तसेच सैतान ही एक व्यक्ती असून तोही जिवंत आहे, तो बोलतो व तर्क करू शकतो। देवाने स्वर्गदूतांना व मनुष्यांना बनविले, परंतु देवाने सर्वाधिक जर महान देणगी काही मनुष्यांना आणि स्वर्गदूतांना दिली होती ती ही होती स्वतंत्र इच्छा। देव हा जबरी करणारा देव नाही। देवाने अशा प्रकारे त्यांना स्वतंत्र इच्छा दिली होती की त्यांनी आपली स्वतःची निवड स्वतःहून करावी। चुकीचा निर्णय किंवा चुकीची निवड, योग्य निर्णय किंवा योग्य निवड ही ते करू शकतील। अर्थात हा सैतान पूर्वी सैतान नव्हता, परंतु देवाच्या मंदिरामध्ये उपासक, भक्ती करणारा असा देवाचा अभिषिक्त करुबीम होता। सैतान हा काही शिंगे असणारा व्यक्ती नाही,
जसा आज आम्हाला अनेक चित्रामध्ये दाखविण्यात येतो, तो सर्वांग सुंदर होता संपूर्ण सृष्टीमध्ये व त्याच्याकडे फारच ज्ञान होते. तो ज्ञानामध्येही परिपूर्ण होता. असा हा लुसिफर नावाचा व्यक्ती. सैतानाला देवाने निर्माण केलेच नव्हते. सैतान हा त्याच्या कृत्यामुळे सैतान बनला. त्याची झालेली निर्मिती व त्याचं झालेलं पतन हे सर्व चित्र आम्हाला यशया 14 आणि एजेकिएल 28 या अध्यायामध्ये आढळते. ज्या वेळेला त्याने स्वर्गात देवाविरुद्ध बंडाळी केली, तेव्हा त्याने लाखो दूत व त्यांच्या मनामध्ये देवाविषयी बेबनाव पसरविण्याचं कार्य करून त्यांना देवाच्या राज्यातनं फोडलं व 1/3 दूत हे दुरात्मे, जे दूत होते एका क्षणात दुरात्मे बनले आणि लुसिफर जो देवाचा दूत होता हा सैतान बनला. अशा प्रकारे हे दुरात्मे म्हणजे भटकत असणारे, मनुष्यांना पछाडीत असणारे हे दुरात्मे आम्हाला आजच्या या जगामध्ये आढळतात. ह्या संपूर्ण विश्वामध्ये निर्माणकर्त्याविरुद्ध निर्मितीने युद्ध पुकारणे अशासारखं मूर्खपण या सैतानाने केलं. उत्पत्ती याचं पुस्तक याचा 1 अध्याय 1 वचन, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केल्याचे आम्हाला आढळत आहे. अर्थात देव जे काही निर्माण करतो ते उत्तम असेच करतो. परंतु दुसरं वचन म्हणते, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. अर्थात या दुसऱ्या वचनामध्ये पृथ्वी ही आकारविरहित व शून्य झालेली आढळत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, म्हणजे अंधकाराचं राज्य त्या ठिकाणी आढळत आहे. अर्थात सैतानाला ज्या वेळेला स्वर्गातनं खाली फेकण्यात आले, त्यावेळेला सैतानाने ही पृथ्वी उद्ध्वस्त केल्याचे आम्हाला आढळत आहे. देवाने ही पृथ्वी व स्वर्ग ही करोडो वर्षापूर्वी बनविलेली असावीत. ही पृथ्वी ज्या वेळेला त्याने अस्ताव्यस्त करून टाकली, यानंतरच देवाने सैतानाला असणारी इच्छेची स्वतंत्रता दिली होती. ती सर्व इच्छेचे स्वतंत्र त्यांच्यापासून काढण्यात आले. सैतानाच्या इच्छेचे स्वतंत्र त्याच्यापासून काढून घेतल्यानंतर सैतान हा केवळ कटपुतली बनला. म्हणजे त्याला जर काही इच्छा असेल तर देवाची अनुमती मिळाल्याशिवाय सैतान काहीच करू शकत नाही. अर्थात सैतानाचं एक राज्य जे अंधकाराचं राज्य आणि देवाचं राज्य म्हणजे प्रकाशाचं राज्य, असे 2 राज्ये या विश्वामध्ये चालू झाली. यानंतर देवाने ही पृथ्वी जी आकारविरहित झाली होती तिच्यावर पुन्हा सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. अशीच गोष्ट एदेन बागेत घडली होती आदम व हव्वा यांच्या बाबतीत. आदम व हव्वा हे निष्कलंक व निरुपद्रवी होते. त्यांनी स्वखुशीने, स्वतंत्र इच्छेने एक निवड करावी या उद्देशानेच देवाने त्यांना एदेनेत ठेवले होते. त्या निवडीवरच त्यांचे संपूर्ण भवितव्य अवलंबून होते. सैतानाला त्या एदेन बागेत प्रवेश देण्यात आला होता. आदम व हव्वा यांची परीक्षा करावयाची होती. तो सैतान होता ज्याने हव्वेला आमंत्रित केले मनाई केलेल्या झाडांतून खावे. जर सैतान तेथे नसता तर कदाचित आदम व हव्वा त्या परीक्षेतून गेले नसते. परंतु सैतान सर्पाद्वारे येऊन हव्वेच्या मनात देवाच्या वचनात भेसळ करून पेरणी केली. तिला देवावरील प्रेमाविषयी संशय निर्माण केला. यामुळेच तर तिचे पतन झाले आणि तिने मनाई केलेल्या झाडांतून खाल्ले. मनुष्याच्या जीवनामध्ये मरणाचे राज्य चालू झाले. पशु, प्राणी, पक्षी यांच्यामध्ये क्रूर स्वभाव निर्माण झाला. अर्थात हे सर्व पतनाचे दुष्परिणाम होते. देवाने सैतानाला का बरं थांबविले नाही? कारण देवाची इच्छा होती आदम व हव्वा यांची परीक्षा घ्यावी. कारण मनुष्य पवित्र असू शकत नाही जर त्याची परीक्षा केली गेली नाही. कारण त्याची निवड काय आहे हे पारखण्यात आलं पाहिजे. म्हणूनच सैतानाला त्या ठिकाणी परीक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं. म्हणून सैतानाने या ठिकाणी मोह निर्माण केलेला होता. देवाची इच्छा अशी होती की मनुष्यानी निवड करावी, म्हणजे वाईटाचा नकार करावा व देवाने जे सांगितलं आहे त्याची निवड करावी. अर्थात आमच्या निवडीवरच आमचं चारित्र्य अवलंबून आहे, आमचं भविष्य अवलंबून आहे. आज जे काही आम्ही आहोत, जे आम्ही रोज निर्णय घेऊन आलेलो आहोत, आजच्या या क्षणापर्यंत आमच्या निर्णयावरूनच आमचं एक व्यक्तित्व आजपर्यंत बनत आलेलं आहे. सैतान मनुष्यांना अयोग्य निवड करण्यास प्रवृत्त करण्याचं कार्य करीतो. अर्थात
फसविण्याचं कार्य करीतो आणि हीच गोष्ट आदम व हव्वा यांच्या बाबतीत घडली. अर्थात देवाने आपले संकल्प साधण्यासाठीच हे सर्व होऊ दिले. प्रथम प्रश्न आमच्या मनात हा उद्भवतो की त्या देवाने मग त्या दूताला का बनविले असावे? जर देवाला हे अगोदरपासूनच माहीत होते की हा दूत बंड करणार आहे, कारण देवाला तर सर्व काही माहीत आहे, दूत त्याच्या विरुद्ध पाप करणार हे जर देवाला माहीत होते, तर मग देवाने का बरे त्याला निर्माण केले? दुसरी गोष्ट, देवाने दूतांना बंड तरी का करू दिली? देव त्यांना रोखू शकत नव्हता काय? परंतु देवाने त्यांना रोखले नाही. तेथे एक सत्य समजणं फार गरजेचे आहे की सैतानाला देवाने नरकात टाकले नाही, तर त्याला स्वर्गांतून म्हणजे प्रत्यक्ष देवाच्या उपस्थितीतून खाली टाकण्यात आले. अर्थात हे संपूर्ण विश्व हे 7 अयमामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. देव ज्या ठिकाणी वास करीतो ते सर्वोच्च स्वर्ग म्हटलेलं ठिकाण आहे. तेथेच ज्या एकाला अमरत्व आहे असा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, जो अगम्य प्रकाशात राहतो व ज्याला कोणाही माणसाने पाहिले नाही आणि कोणीही पाहू शकत नाही, असा तो महान परमेश्वर, वैभवी देव, ज्याला सन्मान पराक्रम युगानुयुग आहेत, असा देव त्या ठिकाणी वास करीतो. त्याच्या उपस्थितीतून त्याला खाली टाकण्यात आले. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय याच्या 2ऱ्या वचनात 3 स्वर्गाविषयी लिहिण्यात आलेलं आहे. ही स्वर्ग म्हणजे अय्याम आहेत, ज्याला डायमेन्शन्स म्हणतात. तेथून सैतानाला खाली फेकण्यात आले. म्हणून आम्ही पाहतो की योबाच्या पहिल्या अध्यायामध्ये सैतान तेथे तो देवाबरोबर संवाद साधू शकत होता. म्हणून सैतान हा नरकात राहतो असे जे अनेक लोक समजतात, हे खरं नाहीये. त्याला अजूनही नरकात टाकलेलं नाही, परंतु सैतान हा वरून खाली फेकण्यात आला. तो पहिल्या स्वर्गामध्ये पुन्हा जाऊ शकत नाही. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 12व्या वचनात दिलेला आहे की आकाशांतील दुरात्म्याबरोबर, अर्थात हे आकाशातले दुरात्मे म्हणजे हे अजूनही स्वर्गीय स्थानामध्ये 3ऱ्या स्वर्गामध्ये वास करणारे हे दुरात्मे आहेत. तेथूनच हा सैतान आज कार्य करीत आहे. प्रकटीकरण 12 अध्याय याच्या 10व्या वचनात आम्हाला आढळते की आमच्या बंधूवर रात्रंदिवस दोषारोप करणारा सैतान खाली टाकण्यात आला आहे. अर्थात हे अजूनही भविष्य वचन आहे. हे परराष्ट्रीय मंडळीच्या म्हणजे कृपेच्या कालखंडाची समाप्ती होत असताना ख्रिस्ताच्या वधूचं स्वर्गरोहण झाल्यावर खाली फेकण्यात येईल. ज्या वेळेला 42 महिन्याचं ख्रिस्त विरोधकाचं राज्य या जगात चालू होईल, तेव्हा सैतान हा प्रत्यक्ष एक धार्मिक व फारच प्रभावशाली पुरुषात देहधारी होणार आहे. तेव्हाच या सैतानाला त्या ठिकाणी त्याला अजून खाली फेकण्यात येईल. नंतर आम्ही प्रकटीकरण 20 अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये आम्ही पाहत आहोत की सैतानाला अथांग डोहात म्हणजे अजूनही खाली बॉटमलेस पीट यामध्ये 1000 वर्षासाठी पुन्हा डांबवून ठेवणार आहेत. आणि नंतर आम्ही पाहतो की त्या सैतानाचा नाश प्रकटीकरण 20 अध्यायामध्ये 1000 वर्षाच्या काळाच्या समाप्तीनंतर संपूर्ण जगाचा ज्या वेळेला न्याय होईल, त्यावेळेला सैतानाला अग्नीच्या सरोवरात फेकलं जाईल. म्हणून सैतानाला अजूनही नरकात टाकण्यात आलेलं नाही, परंतु ज्या वेळेला त्याचा न्याय होईल त्यावेळेला त्याला नरकात म्हणजे अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. कारण नरक हा पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायानंतरच पेटविण्यात येईल. तेव्हा सर्व दूतांचा व मनुष्यांचा देखील न्याय त्यावेळी केला जाणार आहे. बायबलमध्ये प्रकटीकरणाचं जे शेवटचं पुस्तक आहे हे संपूर्णतः सैतानाचा नाश दाखविते. म्हणून सैतान या प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा फारच द्वेष करीतो. जर देवाने सैतानाला लगेच त्याचा न्याय करून नष्ट केले असते, तर स्वर्गांतील दूत यांनी देवाची सेवा प्रेमाऐवजी भीतीने केली असती. मग प्रश्न उद्भवतो, का बरे देवाने सैतान व त्याचे दूत यांना ठार मारले नाही? आम्ही सर्व गोष्ट पूर्णतः जाणत नाही की देव कोणत्या कारणामुळे असे करीतो. देवाचे ज्ञान हे समुद्रासारखे विशाल आहे. या समुद्राची तुलना कपामधील थेंबाची करू शकत नाही. त्या कपमध्ये समुद्राचे थोडेसे पाणीच मावू शकते. म्हणून आम्हा मनुष्यांना देवाचे ज्ञान पूर्णतः कळत नाहीये. त्याचे कारण आमच्या मनाला समजण्याची फारच मर्यादित कुवत आहे. हा सैतान आज जगातील दुःख, भोग, अश्रू, निराशा, आजार, रोग व मृत्यू यांचा जनक आहे. अर्थात हा त्रास देणारा एक विकृत आत्मा आहे.
देवाने पाहिले की लुसिफर जो सैतान बनला आहे त्याने बंडखोरीपणा केला आहे, तर आता त्याच्याचद्वारे आपले कार्य व संकल्प आपण पूर्ण करूया. म्हणजे देवाने त्याच्या शत्रूचा वापर देवाचे संकल्प व योजना पूर्ण करण्यासाठी केलेला आहे. अर्थात बायबलमध्ये आम्ही पाहतो, नवीन कराराच्या पुस्तकात एक स्त्री जिला 18 वर्षे सैतानाकडून पिडण्यात आले होते व तिच्या पाठीचा भाग हा वाकून गेला होता व ती कुबडी झाली होती. देवानेही तिच्या जीवनात सैतानाला करण्याची अनुमती दिली होती. या सर्वात देवाची दया, प्रेम, कृपा, क्षमा, न्याय व ज्ञान दिसून येते. आम्ही अशा परिस्थितीमुळे खरंच देवाबरोबर वादविवाद करू शकतो. कदाचित आम्ही असे म्हणू, मला हे सर्व काही पटत नाही, मी याच्याशी सहमत नाही. व जेव्हा आम्ही हे नाकारतो तेव्हा आम्ही प्रत्यक्ष देवाची साक्ष नाकारतो. काय आपण ही गोष्ट समजलो आहोत काय, की हे जीवन जे आज आम्हाला मिळालेलं आहे हे खूप मजेशीर व आल्हाददायक आहे. काही आजार नाहीत, दुःख भोग नाही, अश्रू नाही, पीडा नाही, गरिबी नाही, निराशा नाही. तर देवाचा विचार मनुष्य कधी करूच शकत नाही. म्हणजे या सर्व पीडा, हे सर्व आम्हाला देवाकडे वळविण्यासाठीच निर्माण करण्यात आलेले आहे. म्हणजे आम्हाला असं आढळते की देवाने सैतानाला पृथ्वीवर कार्य करण्यास ठेवलेले आहे. यामागे देवाची काही कारणं आहेत. अर्थात सैतानाच्या कृत्याद्वारेच देव अनेक गोष्टी साध्य करीत असतो. अग्नीच्या द्वारे जगाच्या इतिहासात आजपर्यंत लाखो लोक जळून मेलेले आहेत, परंतु त्यामुळे अग्नीचा वापर कोणी थांबविलेला आहे काय? नाही. अग्नीद्वारेच स्वयंपाक केला जातो. अग्नीद्वारे सोने देखील शुद्ध केले जाते. अग्नीद्वारेच आज अनेक विविध कार्य केली जातात. अर्थात अग्नीचा त्या प्रकारे उपयोग केला जातो. आम्ही तसंच पाहतो इलेक्ट्रिसिटी, विद्युत प्रवाह, ज्याच्याद्वारे आज अनेक लोक त्यांना विद्युत धक्का लागून मरण पावले आहेत. यावरून असं सांगण्यात आले नाही की विद्युत प्रवाह फार वाईट आहे. त्याचा उपयोगही आहे, त्याच्यापासून धोकाही आहे. देवाला माहित आहे सैतानाला कसे हाताळावे. देव हा ज्ञानी देव आहे व देवाला ठाऊक आहे कधी काय करावे. देवाने आपले कार्य, उद्देश, संकल्प साध्य करण्यासाठी कशा प्रकारे सैतानाचा वापर केलेला आहे याविषयीच्या पुष्कळ गोष्टी बायबल मधील उत्पत्ती ते प्रकटीकरण या पुस्तकात आम्हाला आढळतात. अर्थात आम्हाला देवाची प्रथम ओळख असणं फार आवश्यक आहे. देव हा सार्वभौम देव आहे, ज्याला म्हणतात सॉव्हरन गॉड. अर्थात हा सार्वभौम देव म्हणजे ज्याला सर्व काही ठाऊक आहे, कधी काय होणार. कारण त्याचे गुणधर्म हे आहेत की तो सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे आणि सर्व साक्षी आहे. म्हणजे देवाला एखाद्या गोष्टीची सुरुवात होण्यापूर्वी त्याचा शेवट ठाऊक असतो. म्हणजेच देव जर सार्वभौम आहे तर ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे की तो सैतानाला कधीही नाहीसे करू शकतो. देवाकडे सैतानाला नष्ट करण्याचे संपूर्ण सामर्थ्य व अधिकार आहे, परंतु देव तसे करीत नाही. मत्ती वर्तमान 4 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताची ही परीक्षा करण्यात आली. अर्थात त्याच्या पुढे मोह टाकण्यात आली. येशूची ही परीक्षा अशाच प्रकारे घेण्यात आली. देव आपल्या लेकरांना पारखू इच्छितो. देवाने सैतानाला मोह निर्माण करण्यासाठी परीक्षक असे ठेवलेले आहे. म्हणून आम्ही त्या मोहाला सामोरे जाताना त्याचा परिणाम आमच्या मनावर, शरीरावर, आमच्या आत्म्यावर होतो. कारण त्या मोहाच्या वेळेला आमच्या जीवनामध्ये एक युद्ध तयार होत असते. त्यातूनच देव त्याचा सहवास जो आपल्या बरोबर आहे याचा पुरावा मोहाच्या वेळेला देव देऊ इच्छितो. अर्थात मोहाच्या वेळेला आम्ही पडत असतो आणि मोहामध्ये आम्ही गडगडतो. अशा वेळेला देव कसे धीराने आमचे सहन करीतो हे तो आम्हाला समजवू इच्छितो. ज्या वेळेला मोहाशी आमचा संघर्ष होत असतो तेव्हा देवाची दया व कृपा आम्हाला त्यात लाभत असते, जी आम्हाला देवाच्या वचनात टिकवून ठेवते. संत पौल जो देवाचा अत्यंत महान असा प्रेषित, ज्याच्याद्वारे पुष्कळ उत्कृष्ट कार्य घडली होती, परंतु असा हा संत पौल ज्याला प्रकटीकरणाची विपुलता मिळाली होती, तो आपल्या पत्रात आपल्या स्वतःविषयी काय म्हणतो? कोरिन्थीकरास दुसरे पत्र 12 अध्याय 7 ते 9 वचन मी आपणापुढे वाचत आहे. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढवून जाऊ नये
म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. अर्थात संत पौलाने या ठिकाणी ही साक्ष दिलेली आहे. त्याला प्रकटीकरणाची विपुलता प्राप्त झाली होती, परंतु त्यामुळे त्याला गर्व येण्याची शक्यता होती. म्हणून देवानेच त्याच्या देहात हा एक काटा म्हणजे सैतानाचा दूत ठोसे मारण्याकरिता देवाकडून ठेवण्यात आला होता, यासाठी की माझा सेवक हा कधीही गर्विष्ठ होऊ नये, अहंकारी होऊ नये, पण या सर्वाद्वारे तो नम्र व्हावा व त्याने देवावरच अवलंबून राहण्यास शिकावे. म्हणून देवाने अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये हा काटा सैतानाचा दूत ठेवला होता. अर्थात आम्ही पाहिल्यावर आम्हाला कळेल, अरे हे असं का असावं? संत पौल जो देवाचा सेवक, जो देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू इच्छितो, होय, देवाने ही योजना आखली आहे व सैतानाद्वारेच आपल्या लेकरामध्ये चारित्र्याची उत्पत्ती तो घडवून आणत आहे. नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीत होते, तशाच प्रकारे आमच्या जीवनात असणारे सर्व गाळ जे आहेत, मळ जो आहे तो काढू इच्छितो आणि त्यासाठीच अशा प्रकारच्या परीक्षेतून तो सैतानाला अनुमती देतो की आम्हाला पारखावे. संत पौल अशा परीक्षेतून गेला आणि तो त्यांतून पार झाला. सैतान देवाच्या लेकरांचं काहीही बिघडवू शकत नाही. याचे कारण हे आहे, रोमकरासपत्र 8:28 म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हा आहे देवाचा आशीर्वाद आपल्या लोकावर. सैतानाने किती जरी नकारात्मक परिस्थिती निर्माण केली तरी देव त्यावर वरचढ होतो. आपल्या लोकांना सैतानाने केलेल्या सर्व साफळे, बंधने, जोखड यांतून सोडवून समृद्ध स्थळी आणतो व आमचे कल्याणच करीतो. म्हणून सैतानाला तो नेमतो यासाठी की आम्हाला योग्य वळण द्यावे, आम्हाला देवाकडे वळवावे, आम्हाला नम्र ठेवावे. ही सर्व कार्य देव सैतानाला नेमून आमच्या भल्यासाठी घडवत असतो. इयोब नावाचा व्यक्ती आम्हाला आढळतो. इयोब हे पुस्तक या बायबलचं पहिलं पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे, जे सर्वाधिक जुनं पुस्तक आहे. इयोबाचं पुस्तक याचा 1 अध्याय 8 वचनापासून मी वाचत आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब, याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, मात्र त्याला हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. अर्थात सैतान खुश झालेला आहे, कारण सैतानाला आता त्याच्या जीवनामध्ये कार्याला सुरुवात करायची आहे. आणि आम्ही पाहतो किती मोठी संकट, काय अवस्था त्याच्या जीवनामध्ये आली. सैतानाला अनुमती दिली की इयोबाला त्रास द्यावा. त्याची सर्व संपत्ती निघून गेलेली आहे, त्याची मुले मरण पावलेली आहेत, त्याच्या बायकोद्वारे त्याला त्रास दिला जात आहे. 3 प्रचारक त्या ठिकाणी आलेले आहेत, ज्याचा उपयोग सैतानाने इयोबाच्या जीवनामध्ये चिडचिडेपणा निर्माण करावा व त्याला त्रास द्यावा म्हणून 3 प्रचारक उभे केलेले आहेत. सैतान काही वेळेला प्रचारकांचा देखील उपयोग करीत असतो, यासाठी की त्यांनी दोषारोप करावे. परंतु या सर्वांतून तो जणू अग्नीतून तावून सुलाखून काढला. अर्थात आमचा या सर्व परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मानवी आहे, त्यामुळे आम्हाला ही गोष्ट स्वीकारण्यास कठीण वाटते. परंतु आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पाहिली पाहिजे, कारण देवाचा दृष्टिकोन हा उच्च आहे. अर्थात देवाला आपल्या सेवकाला घडवायचं आहे, म्हणून त्याने इयोबाला सैतानाच्या हाती दिलेला आहे.
पौलाप्रमाणेच योब देखील एक नीतिमान व्यक्ती होता व फार धनवान व्यक्ती होता, परंतु कुठेतरी आपल्या कर्तबकाराची कामं अहंकार निर्माण करीतात व योबामध्ये ही अहंकार निर्माण झाला होता त्याच्या स्वतःच्या नीतिमत्वामुळे. म्हणून देवाने हे ठरविले होते की त्याला अधिक शुद्ध करावे व देवाला त्याच्याकडे नम्रता हवी होती. नम्रता व लीनता येण्यासाठी देवाकडे दुसरा मार्ग नव्हता. सैतानाला त्याच्या हाती देणे यासाठी की त्याला त्रास द्यावा. मग आम्ही काय पाहतो? इयोबाचं पुस्तक 23 अध्याय याचं 10वं वचन म्हणते, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. अर्थात नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीद्वारे केली जाते यासाठी की सोन्यातील गाळ काढण्यात यावा. तशाच प्रकारे अग्नीच्या भट्टीत सैतानाद्वारेच ही परीक्षा चालविली जाते व इयोब या ठिकाणी अधिक निष्कलंक आणि पवित्र आणि गाळ रहित असा बाहेर काढण्यात आलेला आहे. पुस्तकाच्या शेवटी आम्हाला आढळेल इयोब अजूनही परिपूर्ण व्यक्ती, उत्तम चारित्र्य त्याच्यात निर्माण झाले होते जे पूर्वी त्याच्याकडे नव्हते. इयोबाचा 42 अध्याय याच्या 2ऱ्या वचनात इयोब परमेश्वराशी बोलत आहे, तुला सर्व काही करिता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. म्हणजे इयोबाला हे कळलेले आहे की मी कोणीच नाही. हे देवाचं कार्य सैतानाकडून इयोबाच्या जीवनातील चारित्र्याच्या परिपूर्णतेसाठी घडून आलेलं आहे. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 8वं वचन म्हणते, सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. अर्थात हे सैतानाचं चित्र दाखवलेलं आहे की सैतान सिंहासारखा आहे जो गर्जतो आणि कोणाला फाडावे आणि गिळावे यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु देव तुम्हाला आणि आम्हाला त्या सैतानाचे भक्ष म्हणून बनू देत नाही, कारण तो आमच्या जीवाचा मेंढपाळ आहे. लूका शुभवर्तमान याच्या 22 अध्याय याचा 31 आणि 32 वचनात आम्ही पाहत आहोत, सिमोना सिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली आहे आणि तू वळलास म्हणजे आपल्या भावास स्थिर कर. अर्थात या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे सैतानाने मागणी केलेली आहे. तो प्रेषितांना मागत आहे की माझ्या हाती त्याला दे, कारण इथे सैतान हा परीक्षक आहे आणि तो गव्हासारखे त्याला चाळू इच्छित आहे. अर्थात गहू वर राहावा आणि कचरा निघून जावा अशा प्रकारेच चाळण्यात येते. म्हणून सैतान म्हणतो की मी याला चाळतोय. येशू देव आहे आणि म्हणूनच येशूकडे मागणी करण्यात आलेली आहे. अर्थात येशूने नकार दिलेला नाही. देवाकडून अनुमती मिळाल्याशिवाय सैतान त्याचे बोट देखील देवाच्या निवडलेल्या व्यक्तीला कदापि लावू शकत नाही, कारण आम्ही ख्रिस्ती व्यक्ती देवाची खास संपत्ती, प्रॉपर्टी आहोत. अर्थात पेत्र हा एक उतावळा मनुष्य, अधीर स्वभावाचा, रागीट स्वभावाचा व्यक्ती होता, परंतु तरीही तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, प्रेषित आहे व तो निवडलेला आहे. व सैतान म्हणतो त्याला माझ्या हाती दे व येशूला त्याला द्यावे लागलेले आहे. आणि म्हणूनच पेत्राने 3 वेळा येशूचा नकार केलेला आहे, कारण सैतान त्याची परीक्षा करीत होता. अर्थात पेत्राच्या जीवनात परिवर्तन आणावे, त्याला अधिक शुद्ध करावे, हाच उद्देश या ठिकाणी आम्हाला आढळतोय. येशूने या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि येशूची प्रार्थना फारच प्रबळ होती. ही गोष्ट आम्हाला आठवण करून देते की सैतानाकडून आमची देखील परीक्षा होताना येशूची प्रार्थना आम्हाला वाचवीत असते. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी महायाजकीय सेवा म्हणजे मध्यस्थीची सेवा आज करीत आहे, कारण आमच्या अशक्तपणाची ज्याला जाणीव आहे असा महायाजक आमच्यासाठी आहे, कारण त्याला आमच्या अशक्तपणाची जाणीव आहे व आमच्याविषयी सहानुभूती आहे. म्हणून तो आमच्यासाठी ही महायाजकीय सेवकाई तळमळीने व अनिर्वाच्य कण्यण्याने करीत आहे. सैतान आमची मागणी कधी करीतो आम्हाला माहीत नसते, जसे पेत्रालाही माहीत नव्हते. काय पेत्राचे नुकसान झाले काय? प्रेषितांचे नुकसान झाले काय? इयोबाचे नुकसान झाले काय? ह्या मागे देवाचा दैवी संकल्प होता. पेत्र पडला, परंतु त्याला पुन्हा उभारण्यात आले. आम्ही ही गोष्ट देवाच्या दृष्टिकोनातून समजायला हवी. आमच्यातील ही गाळ देवाला काढायचा आहे.
म्हणून देव अशा प्रकारची कार्य करीत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला मरणाने शून्यवत केली. अर्थात सैतानाला अर्धमेला करून पूर्णतः पराभूत केले. त्याला संपूर्णतः ठार मारले नाही. सैतानाला नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला नव्हता, त्याला पराभूत करण्यासाठी आला होता. म्हणून कलेसेकरास पत्र 2 अध्याय 15व्या वचनात म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताने सैतानाला ठेचलेले आहे. आकाशांतील दुरात्मेचे सत्ताधीश आणि अधिकारी यांना नाडलेले आहे आणि त्यांचं पराभूत केल्याचं प्रदर्शन येशू ख्रिस्ताने दाखवलेलं आहे आणि वधस्तंभावर विजय घोषित केलेला आहे. आज सैतान कोण आहे? हरलेला शत्रू आहे. व ही आठवण त्याला आम्ही सतत करून द्यावी की सैताना, तू हरलेला शत्रू आहेस. म्हणजे येशू जो मनुष्य, त्याच्याद्वारे सैतानाला पराभूत केले गेले. देवाने सैतानाला हे दाखविले की मनुष्याद्वारे तू हरला गेलेला आहेस. अर्थात हा मनुष्यांचा विजय होता. जो देव मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे आम्हाला प्राप्त झाला. म्हणूनच आज ख्रिस्ती व्यक्तींना सैतानाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. देवाचं वचन म्हणते, देवाच्या अधीन व्हा व सैतानाला अडवा. हे वचन जुन्या करारात देण्यात आले नव्हते. त्यावेळेला हे करणे शक्य नव्हते, पण आज ते आमच्यासाठी शक्य आहे. सैतानाच्या सर्व शक्तीवर आम्हाला अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणून आम्ही सैतानाला आज्ञा देऊ शकतो. आमच्यापासून सैतान पळायला हवा, आम्ही सैतानापासून पळायला नको. म्हणून विश्वासणाऱ्या व्यक्तींनी ख्रिस्त येशूमध्ये आपले असणारे स्थान समजून घेणं फार आवश्यक आहे. येशूने विजय मिळविलेला आहे व आम्हाला अधिकार दिलेला आहे. म्हणून आम्ही जर आमचं ख्रिस्त येशूमधील स्थान यामध्ये आणि अढळ राहू, तर सैतानाला येशू ख्रिस्ताच्या नावाने दिलेला हुकूम मान्य आहे. देवाविषयी आपली जबाबदारी ही आहे की आपण त्याची आज्ञा पाळावी व त्याच्यावर विश्वास करावा व त्याच्या इच्छेच्या स्वाधीन आम्ही स्वतःला करावे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत आणि ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, आम्हाला फोन करून कळवू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन.